हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि मी सुद्धा मजेत आहे. तर दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची आणि मग दिवसाची सुरुवात होऊन जाते. तर आज पिल्लू पण लवकर उठलेला होता. मग तो पण देवाची पूजा करण्यासाठी माझ्याजवळ आला. मग त्याने पण पूजा केली आणि मी पण पूजा केली. मग पिल्लू उठल्यानंतर सर्व बारीक निरीक काम आवरायला सुरुवात केली. काम आवरता आवरता पिल्लू इकडे जाय तिकडे ये, इकडे जाय तिकडे ये मस्त खेळत होता. पण काम पण माझं आवरलं जात होतं. त्यामुळे त्यामुळे मी त्याला काहीच बोलली नाही. मग मी बेडशीट वगैरे ताट करून घेतलं. त्यानंतर झाडू वगैरे मारला. मी थोडीशी लवकरच उठली होती. देवपूजा वगैरे आवरल्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला, कारण मला पण अभ्यास करायचा होता. माझे पण पेपर जवळ आले, पण काही अभ्यासच होत नाही. दिवसभर पिल्लू खूप त्रास देतो, त्यामुळे थोडंसं फास्टमध्ये आवरलं. मग आवरल्यानंतर मी भाजीला फोडणी दिली. भाजीला फोडणी दिली म्हणजे भाजीला कोबी होता थोडासा, तो पण थोडासाच होता आणि फ्लावर होतं ते पण थोडंसंच होतं. मग दोन्ही पण एकत्र कट केलं आणि दोन्ही मिळून पण सर्वांची भाजी झाली नसती, म्हणून त्यामध्ये मुगाची डाळ आम्ही ॲड करणार होतो. मग मुगाची डाळ थोडीशी भिजत टाकली मी पाण्यामध्ये आणि कोबी फ्लावर पण पाण्यामध्ये टाकलं होतं मी. मग त्यानंतर कढई ठेवली, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, मिरची टाकली. मग डाळ फ्राय करून घेतली. डाळ फ्राय झाल्यानंतर कोबी टाकला त्यामध्ये. मग तो थोडासा शिजू दिला आम्ही, झाकण वगैरे टाकून. थोडंसं शिजल्यानंतर झाकण काढून बघितलं मी. झाकण काढून बघितल्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड केली. म्हणजे कसं, अर्धा कोबी शिजलेला असेल, अर्धा थोडासा बाकी असेल, तर कोथिंबीर टाकल्यानंतर छान स्वाद लागेल. म्हणून अर्धी भाजी शिजल्यानंतर मी त्यात कोथिंबीर ॲड केली आणि कोथिंबीरीची चव म्हणजेच इतकी सुंदर का बस. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, कोथिंबीर आपण टाकतोच. मग एकदम छान भाजी झाली आणि मी फर्स्ट टाइम खाल्ली फ्लावर, कोबी आणि त्यात मूग डाळ ॲड. तुम्ही पण करून बघा, छान लागते. एका साईडने भाजीचं ठेवलं, एका साईड मध्ये चहा ठेवला आणि एका साईडने मी लगेच पोळ्या करायला लागले, कारण बंटीला जायला पण टाइम झालेला होता. मग भाजी पण शिजत होती, चहा पण उकळत होता आणि पोळ्या पण करत होते. तिन्ही पण ॲट अ टाइम एकाच वेळी करत होते. आणि तिन्ही म्हणजे मी ही गॅसची शेगडीच यामुळे घेतली आहे, कारण फास्ट स्वयंपाक होईल. मला पण आवडतं सर्व ॲट अ टाइम करायला आणि स्वयंपाक पण खूप फास्ट होतो. मग मी स्वयंपाक केला, पटपट पोळ्या पण केल्या, चहा पण गाळून दिला आणि मला जायचं होतं बाहेर. बाहेर म्हणजे ऑब्विसली मी जाते तरी कुठे, आधार कार्डचं नाव चेंज करण्यासाठी गेली होती. तहसीलमध्ये आता उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेले होते. मग मी, मम्मी आणि शुभम आम्ही तिघे गेलो होतो. तिथे पण गर्दी खूप होती. मग तिथे काम झालं होतं. फॉर्म भरून दिला होता आम्ही उत्पन्नाच्या दाखल्यासाठी. फॉर्म भरल्यानंतर मग रेशन कार्डमधून शुभमचं नाव कमी केलं आणि आम्ही घरी आलो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.